मी सीनियर KG मधील अर्पिता कदमची मम्मी आहे। मला सुरुवातीला अर्पिताला ॲडमिशन घेताना असं वाटायचं की किंडर जॉय या स्कूलमध्ये अर्पिता ॲडजस्ट होईल की नाही, कारण तिचा स्वभाव खूपच सायलेंट आहे। परंतु असं काही नाही की कारण मॅडम खूप प्रेमळ स्वभावाने सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंही काही असं वाटत नाही की स्कूलविषयी घबराट वगैरे होत नाही। आणि किंडर जॉय स्कूलमध्ये अर्पिता ही नर्सरीपासून सीनियर KG पर्यंत आहे। जसं ती नर्सरीपासून सीनियर KG पर्यंत येईपर्यंत तिची हळूहळू प्रोग्रेस वाढत गेली। किंडर जॉय स्कूलमध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासाकडेच लक्ष दिले जाते असं नाही, तर त्यांच्या हेल्थकडे पण विशेष लक्ष दिले जाते, जसं की डेंटल कॅम्प वगैरे आयोजित केला जातो। किंडर जॉय स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक सर्वच विकासाकडे लक्ष दिले जाते आणि विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, वेगवेगळ्या त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कूलविषयी खूप अभिमान वाटतो आणि विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये जाण्यासाठी ते आणखीन प्रोत्साहित होतात। त्यांना वेगवेगळ्या गिफ्ट पुरवल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण जर गैरहजर राहिलो तर आपली गिफ्ट मिळणार नाही आपल्याला। यामुळे देखील विद्यार्थी खूप म्हणजे आशेने स्कूलमध्ये जातात आणि विद्यार्थ्यांना सर्व विशेष म्हणजे प्रिन्सिपल मॅम आणि सर्व शिक्षकांचा स्टाफ विद्यार्थ्यांशी खूप प्रेमाने वागतो आणि त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतो।